बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज तुमच्यासाठी महत्त्वाच्या नोट्स घेऊन आलेलो आहोत. त्या नोट्स तुमच्या समोर दिसतच असेल. ह्या नोट्स मी तुम्हाला एकच मिनिट तुम्हाला नोट्स तुम्हाला दिसत असतील. इतिहासाची साधने 8वी NMS साठी तुम्हाला अभ्यासासाठी खूप महत्त्वाचे पॉइंट दिलेले आहेत. जाऊ द्या, तुम्हाला असंच दाखवतो. बघा, आता इतिहासाचे साधने अभ्यासासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत. इतिहास साधनेमध्ये मुख्य 4 प्रकार पडतात. तुमचा हा शाळेमध्ये टॉपिक झालेलाच असेल. भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने, दृक्श्राव्य व दृक्श्राव्य. आता भौतिक साधनामध्ये कोणकोणते येतात तुम्हाला बुकमध्ये दिलेलंच असेल किंवा नसेल. काही असतील, काही नसतील, तर इथे तुम्ही बघा. वस्तू आणि वास्तू, नाणे, पुतळे, पदके, प्रशासकीय कचरा, क्रांतिकाराचे निवासस्थाने, संस्थानिकाचे राजवाडे, किल्लेगड तरुण, फुल रस्ते, पानपण करंजे, पुरातन काळातील विविध वस्तू, विविध ठिकाणी हुतात्मा स्मारके. आता लिखित साधनामध्ये पण 9 दिलेले तुम्ही बघू शकता. मौखिक साधनामध्ये पण 9 दिले आणि दृक्श्राव्य साधनामध्ये पण 7 दिलेला आहे. एखाद्या दिवस हा तुम्हाला करायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. चला मग आता आपण काय करू, एकच मिनिट. आता तुम्हाला हा दिसेल दुसरा शीट. याचा इतिहास साधण्याचा दुसरा पेज मी तुम्हाला पुढल्या लेक्चरमध्ये देईल, कारण की त्या माझ्याकडे पुस्तक क्लासेसवरती राहिलेलं आहे. ते सध्या उपलब्ध नाही, म्हणून मी तुम्हाला ते पुढल्या लेक्चरमध्ये दाखवेल. आता युरोप आणि भारत अभ्यासासाठी महत्त्वाचे मुद्दे. 13वे ते 16वे शतक प्रबोधन युग. प्रबोधन युगात प्रथम धर्मसाधारण चळवळ, भौगोलिक लागून, आर्थिक युगाचा पाया घातला गेला. म्हणजे असे महत्त्वाचे पॉइंट आहेत. तुम्हाला हे पॉइंट समजा तुम्हाला लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आणि तुम्हाला असे नवीन इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, बुद्धिमत्ताचे असे माझ्याकडे भरपूर आहेत. लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला बाळांनो, कारण की मी तुमच्यासाठी 8वी NMS चा पूर्ण अभ्यासक्रम घेऊन येणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही मला मेसेज करत चला. तुमच्या मित्रांना सांगा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करत चला. कारण की तुमच्या कमेंट, लाईक आणि शेअर, सबस्क्रायबर असेल तर मला पण दररोज एक लेक्चर घ्यायला मूड येईल. त्यामुळे तुम्ही करा आणि तुमच्या मित्रांना सांगा. मोफत आपल्याला नोट्स मिळतात, त्यामुळे हे चॅनल सबस्क्रायबर कर. चला आता पुढलं पान बघतोय. पुढल्या पानावरती तुम्ही हे बघा. माझं हे पुस्तक MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांनी नेलतं. त्यांनी पूर्ण वाचून लिहून मला आणून दिलेलं आहे. पण सध्या एका जणांनी नेले आहे. त्याच्याकडे माझं एक बुक त्याच्याकडून आता 2 दिवसात भेटेल. पण मला त्यांनी PDF टाकल्यात लेक्चरसाठी. तुमच्यासाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. MPSC UPSC तुम्हाला मी सर्व नोट्स, स्कॉलरशिप हे सगळं घेऊन येणार. फक्त तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्रायबर करा, तुमच्या मित्रांना टाका. मला 8वीचे लेतले 20-25 तरी विद्यार्थी झाले. मी तुमचा झूम किंवा गुगलवरती लेक्चर घेऊन तुम्हाला नंबर देऊ. पण आता सध्या तुम्ही अभ्यास करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा. ह्या नोट्स मी तुम्हाला पहिला आणि दुसरा धडा क्लिअर केल्यात. आता तिसरा, चौथा
म्हणजे असे 2-2 टप्पे मी तुम्हाला देत चालणार आहे. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईबर करून ठेवा. धन्यवाद.